मित्रांनो, 50% दूध उत्पादक शेतकऱ्यांना समस्या आहे की त्यांच्या जनावराला पहिल्यासारखा औषधाचा रिझल्ट भेटत नाही. म्हणजे मग औषध डुप्लिकेट आले का किंवा त्याच्यामधले घटक कमी केलेत का रिझल्ट भेटत नाही. तर असं काही सुद्धा नाही मित्रांनो. काही शेतकरी काय करतात की प्रमाण वाढवून देतात. म्हणजे ह्या वेळेस 50 ml देत असतात तर पुढच्या वेळेस 60 ml 70 ml देतात. म्हणजे त्यांचा रिझल्ट वाढेल म्हणून. पण असं काही सुद्धा करायची गरज नाही मित्रांनो. सगळ्यात मोठी समस्या आहे मित्रांनो, प्रत्येक वेळेस तुम्ही एकच औषध वापरता तुमच्या जनावरांना. रिव्हर टॉनिक असू द्या किंवा तुमचं एखादं फीड सप्लिमेंट मध्ये असू द्या. मग एक्झाम्पल घे गेलं तर ब्रोटर मित्रांनो, तुमचे जनावर आजारी पडल्यानंतर बी तुम्ही ब्रोटॉनच देता. तुमच्या जनावरची वाढ करायची असेल तर तुम्ही ब्रोटॉनच देता. प्रत्येक वेळेस एकच औषध वापरून एकच लिव्हर टॉनिक वापरून तुमच्या जनावराला रेजिस्टन्स आलेला असतोय. मग तो रेजिस्टन्स काढण्यासाठी प्रमाण जास्त देणं गरजेचं आहे का? नाही. त्यासाठी तुम्ही योग्य वेळी योग्य ते औषध बदलून देणं गरजेचं आहे. त्यावेळेस तुम्ही प्रोटॉन दिलं तर पुढच्या वेळेस तुम्ही लिव्हर फेरॉल द्या, विटाकाइन लाईव्ह द्या. असे बदलून बदलून लिव्हर टॉनिक द्या मित्रांनो, स्टँडर्ड कंपनीचे. हा एक जुना ब्रँड असल्यामुळे विरब्या कंपनीचा प्रोटॉन एक ट्रस्टेड ब्रँड असल्यामुळे प्रत्येक जण हाच औषध वापरते. लिव्हर टॉनिक द्या, प्रोटॉन झाल्यानंतर तुम्ही लिव्हर टच द्या. इंटच कंपनी ते एक स्टँडर्ड आहे, ब्रँडेड आहे. रिझल्ट तुम्हाला 100% भेटेल. आणि कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कोणत्या कंपनीचं लिव्हर टॉनिक वापरता हे सांगायला विसरू नका. आणि अधिक माहितीसाठी कोणते तुमचे कमेंट असेल तर कमेंट करू शकताय. तर अशीच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या इंस्टाग्राम पेजलाही फॉलो करा आणि फेसबुक पेजलाही फॉलो करा. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.